कोल्हापुरामध्ये देशविदेशातील सहलींचा आमिष दाखवून पर्यटकांना 5 लाखांचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी आरोपीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निकालाविरोधात पीडित उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। पीडितांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे। नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लमेंटचं आयोजन केलं। राहुल नार्वेकर यांनी या विद्यार्थ्यांना विधान भवनात हे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली होती। देशभरातून 150 विद्यार्थी संसद युथ पार्लमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते। विधान भवनासोबतच आमदार निवास सुद्धा या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं। नागपूर महानगरपालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी 315 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महानगरपालिकेला हे मोठं गिफ्ट मिळाले। नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यात एक व्यक्ती शिरल्याची घटना समोर आली आहे। वाघाच्या पिंजऱ्यात शिरणारा व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले। नागपूर जिल्ह्यामधल्या कन्हान इथल्या वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडच्या खाणीत सध्या 15 बॅटरी ऑपरेटेड ट्रक सुरू करण्यात आले। हे ट्रक थेट कोळसा खाणीतून रेल्वे सायडिंग पर्यंत कोळसा पोहोचवतील। त्यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होईल, प्रदूषणामध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास WCLचे अध्यक्ष जयप्रकाश द्विवेदी यांनी व्यक्त केलाय।